जिल्ह्यात सगळे उमेदवार पडले तरी पण म्हणतात माझ्यामुळेच 250 आले. त्याच्यावर काय प्रतिक्रिया आपली? नाही, मी कोणाचं नाव नाही घेत. हैदराबाद कारण काय असतं, ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलत नाही. विरोधक मानल्यावर देखील काच. आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती. त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं? सगळंच लागणार आहे. 3ही गॅजेट हैदराबादसह सगळे सोयरीची अंमलबजावणी पण 2004चा GR सुद्धा कुणबी आणि मराठा एकच आहे हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे. आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहे. देशात असं उपोषण पुन्हा झालं नसतं, सरकारचं डोकं बंद पाडणार, 100% डोकं बंद पाडणार. यांना चारी तळात कोणी नाही ठेवणार. सत्ता आली म्हणून काय झालं? पहिले तेच होते, थोडे होते पहिले त्यांचे. म्हणजे काय अधिकार कमी आहेत का? मग सत्तेवर बसलेच ना, अधिकार तेवढेच होते, थोडे असले तरी. आता लय मोठे आले, मग अधिकार लय मोठे दिले काय? सत्ताच आहे ना. त्या टायमाला बी आम्ही त्याला पालतं उलतं केलं. जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे. गोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती, ती मी पुरेपूर पार पाडलेली. मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला आहे पाठी. हां, मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलेला. उंची बी रुतबा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडासुद्धा. खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांचं. आणि मराठ्यांना सांगतो, कोणी पडू नये ते निवडून ये, कच रोडने चालायचं छाताड काढून. आपण मैदानातच नव्हतो. ज्याला खुमखुमे दाखवतो मग पुढं आलेतच किती हो टंबळे. कुणी 5,000 आलं, कुणी 15,000 आलं, कुणी 20,000 आले तरी काय एक राऊंड आणला असता ना, सगळे उलटे पालटे करून टाकले असते. पण आमचं समीकरण जुळलं नाही. हे कोणीच कामाचं नव्हतं. हे काय आज बोलतो का निवडून आल्यावर? मी आधीसुद्धा बोललो होतो. मला आंदोलन करावंच लागलं असतं, माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असता. आता ते आले, त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या. आणि मराठ्यांनीसुद्धा ज्यांनी ज्याला मतदान केलं ना त्याला सांगायचं रस्त्यावर वय ते पाड्याला सण निवडून आलेलं असं, चल आमच्या लेकरा, आता तो लेकराचं कल्याण झालं, आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल. मी तर आहेच खंबीर. आणि कोणी काळजी करायची नाही. महाराष्ट्रात कोणचा निवडून आलेला आमदार त्रास देतोय, पाड्याला त्रास देतोय ना, एक जीवन राहायचं सगळ्यांना मराठी. तो का बाप नाही आपला. अजिबात कोणाच्या दहशती द्यायचं नाही, भ्यायचं फेचं काही कारण नाही. लय शानपणा करत असला ना, पुऱ्या राज्यातलेच मराठी तिथं जाऊ. इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही, त्याला त्रास होणार नाही. ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ. मराठ्यांनी दहशत मुक्त राहायचं, कोणाची पण सत्ता येऊ दे.